पण काव्या, ही परीक्षा अगदी परीक्षेहूनही कठीण आहे ग. मला असं नाही वाटत. खरं सांगू आई, आपल्या आईजींच्या पोटात ना खूप माया आहे आणि त्यांच्या परीने त्या बरोबरच आहेत. त्यांना परंपरा जपणारी सून हवी आहे आणि मुंबईच्या मुलीला ते जमणार नाही असं वाटतंय त्यांना. तेही स्वाभाविकच आहे. पण आई, मी चूल पेटवून दाखवली ना, मग घेऊ द्या ना परीक्षा. मी नक्की म्हणजे नक्की जिंकणार. कारण कारण काय? कारण माझ्याकडे एक हुकुमी इक्का आहे. हुकुमी एक्का? कोण? अर्थात माझी सासू, आई आणि मैत्रीण म्हणजे तुम्ही. शिकवायला सावरायला आहात ना तुम्ही, मग मी नाही सारणार. बघा तुम्ही, अवघड असली ना तरी आपण जिंकूच ही परीक्षा. चहा घे. रितेश, तू आता असंच करणार आहेस का? सगळे रागवलेत माझ्यावर. तू तरी बोल ना माझ्याशी प्लीज. चहा ठेवून घेतो मी. काव्या, ओके, सॉरी सॉरी. रितेश, बोल ना प्लीज माझ्याशी. तू असं शांत शांत नाही बघवत मला. काय झालंय? बरं, मी तुझ्या जवळ यायला नकोय का तुला? जाऊ मी? मला नको की तुला नकोय मी जवळ. बाई, एवढी कामं राहिली आहेत. प्रणाली, अगं तो झोपाळाच पुसत बसणार आहेस का तू? हे बघ, आज नंदिनी यायची. तिचं स्वागत छानच झालं पाहिजे. रांगोळी काढ छान. दिवाळीत काढतो ना तशी छान रांगोळी काढ. हा, जा. हा, अशा वाकड्या तोंडाने काढणार आहेस रांगोळी? सबबी नकोय, सबबी नकोय. अगं, चेहरा हसरा ठेव. आज खऱ्या अर्थाने ना घराला शोभा येणार आहे. चेहरा हसरा ठेवायचा, कळलं? झालं. अजून एक रडका चेहरा. सुभद्रे, काय गे? चेहरा जरा हसरा ठेव. तू जी चूक केलीस ना ती सुधारण्याची आज संधी मिळतेय तुला. हास ना जरा. बर, अगं बाई, गोडाचं काय करणार आहेस हे तुलाच विचारणार होते मी. अगं, विसरलेच मी की तुझे हातपाय बांधून ठेवलेत म्हणून. पण काय कमाल आहे ना. बघ ना, राजपाटलांची ना रीतच न्यारी आहे. म्हणजे जिनी चूक केली ती आराम करते आणि माझ्यासारखी जी घरच्यांची मर्जी राखते, मोठ्यांचं ऐकते, ती आपली राब राब राबती. माझ्या उमेशला काय कमी मारलं होतं? गुरासारखं मारलं होतं त्याला. मोठी शिक्षा केली होती. पण तरी सुद्धा आईजींच्या शब्दाच्या बाहेर नाही गेला मुलगा. मला खात्री आहे
मला खात्री आहे की रितेश सुद्धा तसंच वागेल ना. इनफॅक्ट जवळच काय, मला तर असं वाटतं की तुला मी आयुष्यातच नकोय तुझ्या. नाही म्हणूनच हे सगळं करतेस ना तू. काव्या, तुला कोणाला का प्रूव्ह करायची गरज आहे यार. हे बघ, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला तू खूप आवडतेस, दॅट्स इट. तुला कोणाला काहीच प्रूव्ह करून द्यायची गरज नाहीये. रितेश, हे बघ आपण काव्या प्लीज काहीच बोलू नकोस प्लीज. हे जे काही घडतंय ना ते हाईट ऑफ स्टुपिडिटी आहे. काव्या, मला आता पण असंच वाटतंय की आपण हे घर सोडून जावं, म्हणजे सगळे प्रॉब्लेम ना आपोआप सॉल्व्ह होतील. नंदिनी आली ना की खऱ्या अर्थाने वधू परीक्षेला सुरुवात होणार आहे तुझ्या मुलाच्या. काही म्हणू सुभद्रे, नशीबवानेच बाई तू. बघ ना, म्हणजे एक सोडून 2-2 सुना तुझी सेवा करणार आहेत. माले बाई खरंच. मग कुठे तुझी ती टेम्पररी सून कुठे आहे? घाबरली का? खरं सांगू का, आमच्या सर्व गुण संपन्न नंदिने समोर ना तिचा टिकावच लागणार नाही. नाही, पण तुला एक सांगते, म्हणजे तुझा जर का इतकाच जीव अडकला असेल ना त्या काव्यामध्ये, तर तिला सांग म्हणून तयार राहा. खूप मोठ्या स्पर्धेला सामोरं जायचंय. सांगशील ना? तुला माहितीये का प्रणाली, अगं आपल्याकडे चुलीवरचा स्वयंपाक लागतो असं कळलं ना नंदिनीला, तेव्हा तिने लगेच शिकून घेतला. गॅसवर नाही बर का, चुलीवर स्वयंपाक करायला शिकली ती. अगं पौर्णिमेच्या चंद्रासारखी अशी गोल मोठी भाकरी थापते ती. आणि बरं का सुभद्रे, नंदिनी नुसतं घर नाही सांभाळत, त्याच्याबरोबर ना तिला शिवणकाम, विणकाम, भरतकाम, क्रोशा, 100 प्रकारच्या गोष्टी येतात. गाडी सुद्धा चालवता येते. थोडक्यात काय, अशा हुशार, शिकलेल्या, घरच्यांचं सगळं सांभाळणाऱ्या नंदिनी समोर ना त्या काव्याचा निभावच लागणार नाही. आणि आपल्या मागे आईंचं काय? त्यांना किती ऐकावं लागेल, किती सहन करावं लागेल हे माहिती आहे तुला. ते आपल्या बरोबर घर सोडून येणार पण नाही. आणि हे सगळं व्हायला नकोय मला रितेश. आमची ना छोटीशी फॅमिली आहे, मामा, मामी, तुषू आणि मी. पण इतकं मस्त बॉन्डिंग आहे ना आमचं. तसं हसतं खेळतं करायचं हे घर मला. इथल्या परंपरा आणि तिथला मोकळेपणा यांची रेशीम गाठ बांधायची मला. त्यासाठीच मी हो म्हणाले आईजींना. आणि काय हरकत आहे, मी कॉन्फिडेंट आहे. तू असा विचार कर की तुझं स्वयंवर होते आणि अर्जुनासारखा माशाचा डोळा फोडून जिंकणारे मी. काव्या, इतक्या लाईटली का घेतेस तू हे सगळं? अरे पण काव्या, मी आईजीला ना खूप चांगलं ओळखतो. तिला जे करायचं असतं ती तेच करते. आणि तिला तू नाही, ती नंदिनी हवी आहे सून म्हणून. त्यामुळे ही सगळी जी परीक्षा आहे ना ती जिंकेल अशीच डिझाईन केली असणार. तरीही तूच जिंकणार. मी? तू. आपण काय वेगळे वेगळे आहोत. माझी परीक्षा म्हणजे तुझी परीक्षा, हो ना? तू बघ रितेश, आपलं प्रेम आणि आपला खरेपणा जिंकणारच. आठवतं तुला किती काय काय घडल्यावर फायनली एकत्र आलोय आपण. आणि हे सगळं प्रेमानेच तर घडवून आणलंय. तेव्हा काय म्हणायचंस तू? काव्या, तुला हो म्हणायलाच लावेन. ते कशाच्या जोरावर म्हणायचंस?
प्रेमाच्याच ना. मीही आज त्याच भरोश्यावर सांगते रितेश, मीच जिंकणार. बघ तू, परीक्षा कशी असू दे. आलीस? अगं कधीपासून वाट बघतोय आम्ही तुझी. आ, थांब 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 जरा. प्रणाली, बघत काय उभी राहिलीस? जा भाकर तुकडा घेऊन ये. सुभद्रे, अगं बघितलंस का कोण आलंय? तुझी होणारी सून आली आहे. पुढे ये, स्वागत कर तिचं. सुभद्राजीची सून म्हणजे तुझी काकी, रितेश काकाची बायको. मग ती कोण आहे? काव्या, ये, तूच नजर काढ नंदिनीची. ये ना. ये ना. अगं काव्या, असं मुख्याने काय नजर काढतेस? असं म्हण की तुला जर का कोणाची वाईट नजर लागली असेल तर ती निघून जाऊ दे आणि तू यशस्वी हो. म्हण असं. हो काकू. तुझ्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतील. तुला योग्य मार्ग मिळो आणि यशाचा खरा अर्थ तुला कळू दे.
नंदिनी ये आत ये. आई मी तुमची खूप वाट बघितली. तुम्ही रागावलात का माझ्यावर? नंदिनी अगं आता इथेच राहणार आहेस तू बाळा. तुझ्या होणाऱ्या सासूशी नंतर गप्पा मार. पण आधी तुला आणि हिला दोघींनाही आईजींनी त्यांच्या खोलीत बोलवलंय. जा. मी तुम्हा दोघींना इथे कशासाठी बोलवलंय आणि तुम्हाला काय सिद्ध करायचंय ते माहित आहे? बरोबर ना? हो हो. जी कोणी 5 स्पर्धा जिंकेल तिचं लग्न मी या 30 तारखेला माझ्या नातवाशी म्हणजे रितेशची लावून देणार आहे. कळलं? मान्य आहे का तुम्हा दोघींना? हो. हा. आता मी तुम्हा दोघींना नियम आणि अटी सांगते. मी तुमच्यासाठी 5 स्पर्धा ठरवलेल्या आहेत. तेव्हा मला हे येत नाही, मला जमत नाही असली नाटकं मला नकोय. कळलं का? राज पाटलांची परंपरा पुढे नेणारी नाचून मला हवी आहे. काय? तेव्हा खोटेपणा करणं, कोणाची मदत घेणं ही सगळी नाटकं करायची नाही. चला दोघी तयार? करूया श्री गणेश करूया. हो. ऐका, या घरातल्या प्रत्येकाकडे मी एक चांदीचं नाणं दिलेलं आहे. जी खरी सून असेल ती घरातल्या लोकांकडून जास्तीत जास्त नाणी मिळवेल. ती 5तली पहिली स्पर्धा जिंकेल. न्याय करायची वेळच येऊ देणार नाही आईजी. परीक्षाच अशी असेल की सुरू व्हायच्या अगोदरच तू बाद होशील. चला चला लवकर नाणी गोळा करा. जा. आईजी नमस्कार करते. सुखी हो. आईजी पहिलं नाणं तुमच्याकडून. शुभ शकुनाचं. माझं नाणं पहिलं नाही, शेवटचं. जी घरातल्या सगळ्यांची मनं जिंकून जास्तीत जास्त नाणी गोळा करेल तिला मी माझं नाणं देणार. जा जा जा. तू का उभी आहेस? आईजी हा. ह्या क्षणी नंदिनी ही तुमची सून नाहीये आणि तुमच्या दृष्टीने मीही तुमची सून नाही. पण
तिच्यासारखाच मलाही आशीर्वाद द्याल ना? नमस्कार करते. सुखी हो. आईजी, तुम्ही न्याय केलात.